कैलासवासी सुरेश पांडुरंग मात्रे प्रतिष्ठान इको फ्रेंडली मकर सजावट 2024च्या या दुसऱ्या भागामध्ये मी निलेश म्हात्रे तुमचं व माझ्या निलेश म्हात्रे द आगरी ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। तर मित्रांनो, माझा मागचा व्हिडिओ ला तुम्ही भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद। आणि सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी कमेंट्स टाकल्या होत्या आणि त्या प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर दिले। आता या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला जर तुमच्या मग डेकोरेशन संदर्भात काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याचंही उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे। तर मित्रांनो, मागे सांगितल्याप्रमाणे की आमचा डेकोरेशनचा हा जो दुसरा ब्लॉग आहे टाकायला थोडासा उशीर झाला, अतिव्यस्त कार्यक्रमामुळे प्रत्येक वेळी व्हिडिओ काढणं जमत नाही। तर आज आम्ही हा दुसरा व्हिडिओ शूट करतोय। तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आम्ही डेकोरेशनची आपली थीम काय आणि आमचं डेकोरेशन कुठपर्यंत आलं होतं। तर आज मी तुम्हाला आपल्या डेकोरेशनमध्ये अजून काय काय नवीन ऍड झाले ते तुम्हाला दाखवतो। तर आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की माझे मोठे भाऊ राजभक्त मंगेश दादा म्हात्रे साहेब हे सुद्धा आज वेळ काढून आज डेकोरेशनला थोडासा हातभार लावतायत आणि आमचे नाजिम शेख काका हे सुद्धा डेकोरेशनसाठी आहेत। तर तुम्ही बघू शकता हा जो डेकोरेशन आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे दगडी मंदिरे बनवण्याचा प्रयत्न केलाय। आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आम्ही कलर नव्हता दिला, तर आता आम्ही कलरच्या कामाला सुरुवात केलेली आहे। गणपतीसाठी फक्त 15 दिवस बाकी आहेत आणि एवढा वेळ आमच्यासाठी फारच कमी आहे, म्हणून आम्ही आता जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर हा मंदिर बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे की हा दगडी कलर आहे, मंदिरच दगडी दगडाचा आहे, त्याच्यामुळे आम्ही हा दगडी कलर देण्याचा इथं प्रयत्न केलाय। आता हा तुम्ही पाहू शकता दगडी कलर, तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा की हा डेकोरेशनचा आम्ही लावलेला कलर आहे हा दगडासारखा दिसतो की नाही। हे आमच्यासाठी एक चॅलेंज असेल की आम्ही केलेलं काम योग्य पद्धतीने चालू आहे की नाही, हेही आम्ही तुमच्या साक्षीने लोकांना पण सांगू शकतो। जसं आमचं डेकोरेशन पुढे जाईल तसं अजून डेकोरेशन बद्दल सखोल माहिती मी तुम्हाला देतच राहील। परंतु आजच्यासाठी तुम्हाला एवढंच, आणि जाता जाता एक सांगेन की माझ्या युट्यूब चॅनलला 5K सबस्क्राईबसाठी फक्त 400 सबस्क्रायबर बाकी आहेत। तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुमच्यासाठी आम्ही एवढे चांगले डेकोरेशन घेऊन येतो। तर तुम्हाला एक विनंती करा की माझ्या चॅनलवर असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती येण्याच्या आधी माझे 5K कंप्लीट करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जेवढा शक्य तेवढा शेअर करा। धन्यवाद।